विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण मुलाखत लेखन या उपयोजित लेखन कृतीचा अभ्यास करणार आहोत. मुलाखत म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू असं म्हणू. मग ही लेखन कृती कशी करायची आहे? आज हम लोग मुलाकात मतलब इंटरव्यू ये लेखन कृति की पढ़ाई करने जा रहे हैं. तो इंटरव्यू मतलब मुलाकात कैसे लिखना है ये आज देखेंगे. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार, जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय. मतलब है कि एक व्यक्ति के साथ हम लोग संवाद मतलब डायलॉग उनके साथ बातचीत करते हैं. उनके विचार, उनके जीवन कार्य यह हम लोग बहुत ही प्रभावी माध्यमातून मुलाकात मतलब कि बहुत ही प्रभावी माध्यम जो मीडिया जो है उनके माध्यम से हम लोग लोगों के सामने लाते हैं, उसे ही मुलाकात ऐसे कहा जाता है. स्वतः कमीत कमीत बोलून समोरच्या व्यक्तीला बोलते करण्याची कला मुलाखतकाराने संपादन करावी लागते. म्हणजे जो मुलाखत घेणाऱ्यातला आहे याने स्वतः कमीत कमीत बोलायचे आणि ज्यांची मुलाखत घ्यायची आपल्याला आहे त्या व्यक्तींना आपण अधिकाधिक बोलण्यास वाव द्यायचा असतो. इसका मतलब है जिनकी इंटरव्यू हम लोग ले रहे हैं उनको हम लोग ज़्यादा से ज़्यादा बातचीत करने के लिए बताएंगे और उनको कहेंगे कि आप ज़्यादा कहें अपने बारे में. इस प्रकार से मुलाकात मतलब इंटरव्यू लिया जाता है. मुलाखतकाराने लक्षात ठेवावे. आता जेव्हा आपण मुलाखत एखाद्याची घेतो आहोत त्यावेळेस आपण कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे कि ज्या व्यक्तीची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्याबाबत पूर्वज्ञान मतलब उनके इंट्रोडक्शन जो है वो हमें पता होने चाहिए. मुलाखतीचा हेतू आज तुम्ही ह्या पर्टिक्युलर सो अँड सो व्यक्तीची मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू का घेत आहेत हे मूळतः मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला माहीत असले पाहिजे. आणि त्या व्यक्तीविषयी माहिती म्हणजे ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत, इंटरव्ह्यू घेणार आहोत त्या व्यक्तीची प्रथमतः आपल्याकडे माहिती असणे व्यवस्थित गरजेचं आहे. मुलाखतकाराने घ्यावयाची काळजी. आता जेव्हा आपण मुलाखतकाराने म्हणजे जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेतो आहे तर त्यावेळेस आपण कुठली काळजी जी आहे ती घेतली पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे की वातावरणात कृत्रिमता नसावी. म्हणजे सगळं काही आर्टिफिशियल, कृत्रिमता म्हणजे आर्टिफिशियल, जो कि सब कुछ आर्टिफिशियल वहाँ पे बनाया है और बिठा दिया उस इंसान को जिसकी इंटरव्यू लेना है, ऐसे नहीं होता है. बल्कि वातावरण कृत्रिमता नसावी, सहज संवाद असावे. मतलब जैसे कि हम लोग देखते हैं कि टॉक शो जो रहता है वो एकदम सहज मतलब कि बहुत ही अच्छी तरह से लाइटली वहाँ पे संवाद चलते, डायलॉग चलते हैं एक दूसरे से और बहुत अच्छी तरह से वो एक दूसरे के विचार जो है एक दूसरे के पास शेयर करते हैं. योग्य आदर करावा, रिस्पेक्ट जहाँ पे वो ज़्यादा ज़रूरी है वो होना ही चाहिए. आणि कमी बोलणे म्हणजे ज्यांची इंटरव्ह्यू घ्यायची आहे त्यांना पुन्हा एकदा तोच पॉईंट आपल्याकडे आहे की ज्यांची इंटरव्ह्यू घ्यायची आहे त्यांना जास्तीत जास्त बोलतं करणं हे गरजेचं आहे. मुलाखतीचे आता आपण प्रकार बघूया की 2 भाग आहेत मुलाखतीचे. पहिला म्हणजे की प्रत्यक्ष मुलाखत घ्यायची की जी व्यक्ती आपल्यासमोर आहे किंवा जी व्यक्ती बसलेली आहे आपल्यासमोर तिची आपण इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेणे. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे की त्यांना शब्दबद्ध करणे, त्यांना बोलतं करणे. अशा पद्धतीने हे 2 भाग आहेत. मुलाखत घेताना म्हणजे इंटरव्ह्यू घेताना त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. फॉर एग्जाम्पल कि मुलाखत घेताना मतलब अगर हम लोग किसी का इंटरव्यू अभी ले रहे हैं तो सबसे पहले 2-4 चीज़ें हैं वो हमें ध्यान में रखना ज़रूरी है. एक तो प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद
मतलब जो हमारे डायलॉग रहते हैं वो क्वेश्चन और आंसर ऐसे होने चाहिए जो कि उस आंसर से सामने जिस पर्सन की हम लोग इंटरव्यू ले रहे हैं उससे हम लोगों को उस चीज़ के आंसर्स मिलते जाए, इस प्रकार के क्वेश्चन्स तयार करने चाहिए. मोकळे वातावरण, जे वातावरण आहे ते अतिशय फ्रँकली शब्दामध्ये आपण त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीचा मान राखत संवाद केला पाहिजे. म्हणजे जे काही आपण शब्द उच्चारतो किंवा जे काही प्रश्न आपण विचारतो आहेत, हे प्रश्न विचारताना खूप चांगल्या आणि मान स्वीकार म्हणजे की रिस्पेक्टली आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. आणि व्यक्तीला बोलते करणे. मुलाखतीची वैशिष्ट्य लिहिताना, आता मुलाखत लिहिताना जेव्हा आपण ती मुलाखत लिहितो आहे त्यावेळेस काय की सुरुवातीला प्रास्ताविक आणि परिचय. प्रास्ताविक म्हणजे इंट्रोडक्शन. आपण इंट्रोडक्शन लिहिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, आपल्याकडे स्वतः लिहून ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपण जेव्हा समोरच्या व्यक्तींना सांगतो किंवा जनरल पब्लिक जे आहे त्यांना आपण सांगतोय की आपण ह्या व्यक्तींची इंटरव्ह्यू घेतो आहे, मग त्या व्यक्तींची पहिल्यांदा इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे, म्हणजे प्रास्ताविक. नेमके प्रश्न आणि उत्तर हे सविस्तर, म्हणजे कुठल्या प्रकारचे आपण प्रश्न विचारले जाणारातले आहोत आणि समोरची व्यक्ती कुठल्या प्रकारची आपल्याला उत्तरं देणारातली. मूळ आशयाला धक्का न लागता आकर्षक संपादन, म्हणजे आपला जो काही उद्देश आहे, अपना जो भी एम रहता है उस इंटरव्यू से हमें सफलता मिलने की कोशिश हम लोग करते रहेंगे. इस प्रकार के क्वेश्चंस हम लोग वहाँ पे तैयार करेंगे. मुलाखत घेणे, मुलाखत देणे, मुलाखत वाचणे आणि मुलाखत ऐकणे, ह्या सगळ्या जितक्या क्रिया आहेत ना, ह्या सगळ्या आनंददायी प्रक्रिया आहेत. म्हणून त्या म्हणतात की एक छोटंसं एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे की बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चिरंजीव अमित किंवा कुमारी अमिता घोलप यास किंवा हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळालेला आहे. या संदर्भात त्याची किंवा तिची मुलाखत घ्या. म्हणजे इथे नावं, काल्पनिक नावं दिलेली आहेत आपल्याला आणि आपल्याला सांगितलेलं आहे की यांना राज्य पातळी स्टेट लेवलवरती त्यांना एक फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांची मुलाखत घ्या. चित्रकला स्पर्धा म्हणजे ड्राइंग कंपटीशन. तो इस प्रकार से एक एग्जाम्पल दिया कि ड्राइंग कंपटीशन में अमित या अमिता को फर्स्ट प्राइज़ मिल गया है और इसके लिए उनकी इंटरव्यू आप लेंगे. तो इस प्रकार से एक एग्जाम्पल दिया है. तो इसकी क्वेश्चन हम लोगों ने कैसे तैयार करने चाहिए, इसी प्रकार से. और एक एग्जाम्पल हमारे टेक्स्ट बुक में दिया गया है की मुलाखत लेखन नमुना, म्हणजे एक एग्जाम्पल आपल्याला दिलेलं आहे. मुलाखत ही काल्पनिक असली तरी त्यातील विषय आणि त्याचे गांभीर्य महत्त्वाचे असते. मतलब उन्होंने कहा गया है कि एक काल्पनिक है हमारे पास और इसके लिए उनके जो भी हमें सवाल करने हैं इंटरव्यूज़ में वो बहुत अच्छी तरह से, और जो भी सब्जेक्ट हमारा रहेगा, विषय म्हणजे सब्जेक्ट, जो भी अपना विषय रहेगा वो बहुत ही अच्छी तरह से, गांभीर्य यानी महत्व, गांभीर्य मतलब कि सीरियसनेस वहाँ पे इम्पॉर्टेंट है और इस हिसाब से उनको हम लोग सवाल पूछेंगे. अच्छा, यापुढे आपण एक मुलाखतीचा नमुना पाहणार आहोत, म्हणजे इंटरव्ह्यूचा. आणि त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजेच व्यसनमुक्ती केंद्र कशा पद्धतीने असतं किंवा तेथील जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांची मुलाखत एका पालकांनी घेतलेली आहे आणि प्रश्न आणि उत्तरं ह्याच्या सहाय्याने आपण ही मुलाखत तैयार केलेली आहे. मतलब एक एग्जाम्पल मैंने आप लोगों को दिया हुआ है, जानबूझकर एक स्लाइड में थोड़े से पिक्चर्स मैंने दिए हुए हैं क्योंकि जब भी मैं ये क्वेश्चन और आंसर्स मतलब ये इंटरव्यू पढ़ूंगी तभी आपको समझ में आना चाहिए कि ये कौन से विषय पे मुलाकात मतलब इंटरव्यू तैयार की गई हुई. नमस्कार, आज व्यसनमुक्ती दिन या निमित्ताने सोनेगाव या गावात व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणारे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलजा वाघ यांची अक्षर चौधरी यांनी घेतलेली मुलाखत.
आता ती आपण वाचूया. ओके. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे. प्रश्न: सर नमस्कार, मुक्तानंद हे केंद्र स्थापन करण्याची गरज का भासली? अनेक पालक नेहमीच माझ्याकडे व्यसनमुक्तीबाबत सल्ला घेण्यास व मुलांवर उपचार करण्यास येत. त्यांची गरज आणि इच्छा ओळखून मी हे केंद्र स्थापन केलं. बघा उत्तर कसं दिलेलं आहे त्यांनी. दूसरा प्रश्न त्यांना विचारलेला है, मतलब कि यहाँ पे उनको पूछा कि आपने ये जो सेंटर शुरू किया इसके पीछे क्या राज है, या ये सेंटर आपको शुरू करने के लिए क्यों ऐसे मन में लगा कि ये सेंटर शुरू करना चाहिए? डॉक्टर ही किशोरवयीन मुले व्यसनाधीनकडे का वळली असतील असे तुम्हाला वाटते? डॉक्टर उत्तर देतात, छान प्रश्न विचारला. व्यसनाधीन होण्याची कारणे बरीच आहेत. काही मुले अबोल, आत्मविश्वासाची कमतरता, शैक्षणिक अपयश, कौटुंबिक ताणतणाव, प्रेमभंग, त्यामुळे मानसिक नैराश्याच्या भावनेला बळी पडून त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्रपरिवाराचा आधार घेतात. त्यात संधी मिळाल्यास ती व्यसनाकडे आकर्षित होतात. मतलब उन्होंने कहा गया है कि जनरली यंगस्टर्स जो है वो यंगस्टर का यहाँ पे ज़्यादा काउंटिंग अगर हम लोग करेंगे पॉपुलेशन के हिसाब से, तो यहाँ पे हम लोगों को एडिक्ट होने वाले जो बच्चे हैं, मतलब यंग जनरेशन के बच्चे ज़्यादा दिखाई देते हैं. आखिर वहाँ पे उन्होंने सवाल किया कि ऐसा क्यों होता है. प्रश्न: मुले एकदम व्यसनाधीन बनतात की सुरुवातीला दुसरे काही व्यसन करतात? उत्तर आहे, खरं तर सुरुवातीला गंमत आणि नंतर सवय म्हणून व्यसन केले जाते. या सगळ्या गोष्टी स्लो पॉइझनिंग आहेत हे त्यांना कधीच कळत नाही. नंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर या मुलांमध्ये काही वेगळी लक्षणं आढळतात का? उत्तर: त्यांना झोप येत नाही, त्यांचे पाय थरथरतात, हात थरथरतात, त्यांना भीती वाटते, कायम अस्वस्थता जाणवते, पण ते स्वतःहून कबूल कधीच करत नाही. दीर्घ संवादानंतर ती व्यसनाधीनता लक्षात येते. व्यसनाधीनतेचे वैयक्तिक आणि सामाजिक दुष्परिणाम होतात का? उत्तर देतात डॉक्टर, किशोरवयीन मुलांमधील व्यसनाधीनता त्यांच्यासाठी एक समाजासाठीही घातक आहे. शेवटचा प्रश्न, डॉक्टर या परिस्थितीत आपण कोणता सल्ला द्याल? त्यावरती डॉक्टर उत्तर देतात, पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा, विचार मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे, घरातील वातावरण सुसंवादी आणि मैत्रीपूर्ण असावे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे याची सर्वांनीच जाण ठेवावी. अशा पद्धतीने डॉक्टर आणि एक पालक या दोघांमध्ये मुलाखत लेखन म्हणजे इंटरव्यू अशा पद्धतीचा एक नमूना दिलेला होता. मतलब यहाँ पे मैंने आपको बताया पहले ही शुरू में कि एक डॉक्टर है और एक पेरेंट्स है, और उनके आपस में जो भी बातचीत होती है, जो जानबूझकर प्रश्न आणि उत्तर मतलब सवाल और जवाब, तो आप देखेंगे कि सवाल जो है वो बहुत ही कम वर्ड में पूछा गया, जो कि जवाब जो है बहुत सारे वर्ड्स में, बहुत सारे सेंटेंस में डॉक्टर ने जवाब दिया है. इसका ही मतलब जब भी हमारी इंटरव्यू सक्सेसफुल होती है या सक्सेसफुल हो गई, हम लोग कभी बता सकते हैं जब भी प्रश्न हमारा मतलब सवाल बहुत ही छोटा, जो कि जवाब जो है उसके पैमाने पे बहुत ही ज़्यादा और अच्छी तरह से. इसी प्रकार से डॉक्टर और पेरेंट्स के अंदर एक इंटरव्यू मतलब एक मुलाकात हो गई, और रिहैबिलिटेशन सेंटर्स जो है वो सेंटर के बारे में उन्होंने बताया गया. तो इसी प्रकार से हम लोगों ने एक एग्जाम्पल मैंने आपको बताया. होप सो एग्ज़ाम में सभी लोग मुलाकात लेखन जो है वो लिखेंगे अच्छी तरह से, जो अच्छे मार्क्स हैं वो आपको मिल सकेंगे, ये आशा करती हूँ. थैंक यू.